मित्रांनो, 18 किलो वजनाची गाठ पोटातून शस्त्रक्रिया करून काढण्याबद्दल किंवा अशा कुठल्या बातमीबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? कुठं वाचलं आहे का? मित्रांनो, 51 वर्ष वयाच्या महिलेच्या गर्भाशयातून 18 किलो वजनाची गाठ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, थेरगाव या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून काढण्यात आली होती. विविध प्रकारच्या गाठी ज्या शरीरात काही कारणामुळं निर्माण होतात, मग त्या शरीरातल्या विविध भागांमध्ये असतील किंवा गर्भाशयातल्या गाठी असतील, ज्याला सिस्ट असं म्हणतात. अशा या शरीरावर निर्माण होणाऱ्या गाठी शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर त्या शस्त्रक्रियेने काढल्या जातात. पूर्वी मूतखड्याची सुद्धा शस्त्रक्रिया केली जायची, परंतु आता दुर्बीण किंवा लेझरच्या माध्यमातून किंवा औषधांच्या माध्यमातून मूतखडे हे विरघळवून मूत्रनलिकेद्वारे शरीराच्या बाहेर टाकण्याची सुद्धा औषधं उपलब्ध आहेत. तरीही शरीरावर आणि शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या गाठींवर शस्त्रक्रिया केल्या जातात. आता गाठीचा आकार, गाठीचं वजन किंवा खड्याचं वजन या सगळ्या दृष्टीने ही जी शस्त्रक्रिया झाली, 18 किलो वजनाची गर्भाशयातील गाठ, ती दुर्मिळातील अतिदुर्मिळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता जी ही 51 वर्ष वयाची महिला रुग्ण होती, तिला मासिक धर्माच्या काळात खूप रक्तस्राव होण्याचा त्रास व्हायचा. तिचं पोट फुगायचं. वेदनेने ती अस्वस्थ व्हायची. प्रचंड असा थकवा तिला जाणवायचा आणि एक प्रकारचा मानसिक ताणतणाव आणि भीती तिला अनुभवायला लागायची. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे रक्त बाहेर पडणे, थकवा, या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या शरीरावर परिणाम होऊन तिचा हिमोग्लोबिन हा 5 ग्रॅमपर्यंत खाली आला होता आणि ती अत्यंत अशक्त झाली होती. तिचा चेहरा निस्तेज झालेला होता. आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने डॉक्टरांनी जेव्हा तिची संपूर्ण तपासणी केली आणि संपूर्ण तपासणी केल्यानंतर तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते. आता ही साधीसुधी गाठ नव्हती, तर 18 किलो वजनाची गाठ होती. तर त्या महिलेचं जे गर्भाशय होतं, ते कमी कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं आणि फुगलेलं होतं. आणि हे सगळं काढणे, हे सगळ्यावर शस्त्रक्रिया करणे, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ अशा डॉक्टरांची आवश्यकता होती. आणि अनेक धोके ह्याच्यामध्ये होते, की शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे किंवा भूल न उतरणे, शस्त्रक्रिया झाल्यावर किंवा शस्त्रक्रियेदरम्यान फार मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव न होणे किंवा रक्त देण्याची वेळ येणे, रक्तसाठा तयार ठेवणे, अशा सगळ्या आव्हानांवर या आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाने मात केली आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि 100 मिलीलिटरसुद्धा रक्तस्राव झाला नाही किंवा शस्त्रक्रियेदरम्यान, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रक्त चढवण्याची वेळसुद्धा आली नाही. आणि शस्त्रक्रिया अत्यंत निष्णातपणे आजूबाजूच्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचू न देता डॉक्टरांनी पार पाडली. आणि ह्याचं सगळं श्रेय डॉक्टरांनी लवकर निदान आणि वेळेवर औषधोपचार आणि योग्य समयी शस्त्रक्रियेचा निर्णय घेणाऱ्या संपूर्ण चमूला आणि रुग्णाला दिलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या यशस्वी कामकाजाचं श्रेय डॉक्टरांनी या सगळ्यांना दिलेलं आहे. आता ही गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु ती कर्करोगाप्रमाणे पसरलेली नव्हती आणि वाढलेली नव्हती. त्यामुळे कॅन्सरचा धोका हा वेळीच नष्ट करण्यात आला किंवा तो धोका उद्भवलाच नाही. तथापि गाठ ही शोधून ती बाहेर काढून रुग्णाला दिलासा देण्यात आलेला आहे.
गर्भाशयाचा आकार वाढणे, शरीराचं वजन वाढणे, ते गर्भाशय पोटात असल्यामुळे पोट हाताळू न शकणे आणि ह्या सगळ्याचा ताण, तणाव, रक्तस्राव होणे, अशक्तपणा येणे, चेहरा निस्तेज होणे, या सगळ्याने रुग्ण अक्षरशः मेटाकुटीस आला होता. आणि हे अत्यंत धोकादायक असं शस्त्रक्रियेचं काम गायनाकोलॉजी, कार्डिओलॉजी, ॲनेस्थेशिओलॉजी, युरोलॉजी आणि पॅथॉलॉजीशी संबंधित विविध तज्ज्ञांनी पार पाडलं हे सगळं काम. या सगळ्या कामामध्ये निदान करणं, औषधोपचार करणं, शस्त्रक्रिया करणं, वेळेवर निर्णय घेणं आणि सामूहिक प्रयत्न म्हणजे टीम स्पिरिट किंवा टीम म्हणून त्यांनी संघभावनेने काम केलं आणि त्या महिला रुग्णाला एक मोठा दिलासा दिला. मित्रांनो, आपल्या शरीरावर 1 किलो, 2 किलो, 4 किलो वजनाचं जर कोणी ओझं दिलं आणि ते ओझं 24 तास बाळगायला लागलं तर आपल्याला किती त्रास होईल. महिला जेव्हा गरोदर असतात त्यांच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते आणि जेव्हा त्या प्रसूत होतात तेव्हा ते बाळ ह्या जगात पाऊल ठेवतं आणि पहिला श्वास घेतं. बाळाचं वजन 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो, 4 किलो एवढं जरी भरलं तरी साधारण म्हणजे गर्भधारणेपासून प्रत्यक्ष डिलिव्हरी होईपर्यंत महिला आपल्या शरीरात म्हणजे गर्भाशयात साधारण 2, 3, 4 किलोचं ओझं बाळगते आणि बाळाला जन्म देते. इथे तर साक्षात 18 किलो वजनाची गाठ त्या महिलाच्या गर्भाशयात साचून राहिली होती, वाढली होती आणि त्या महिलेने काय सहन केलं असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये, परंतु निसर्ग आणि आपलं हे शरीर ह्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही आणि अशा अवघड शस्त्रक्रिया किंवा अशा अवघड दुखण्यांवर दुर्धर अशा ह्या दुर्मिळातील दुर्मिळ आपण केस म्हणूया त्याला, घटनांवर केवळ वैद्यकीय क्षेत्रातच अचूक असे उपचार असतात. पण त्यासाठी वेळेवर निदान होणं, औषधोपचार घेणं, विविध चाचण्यांमधून जाणं, त्या गाठीचं निदान होऊन ते कसं मार्गातून बाजूला काढायचे, कशी शस्त्रक्रिया करायची ह्याचे काही ठोकताळे आडाखे बांधावे लागतात. एक नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनबर हुकूम सगळ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन ती शस्त्रक्रिया पार पाडावी लागते. तर आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाचं आपण अभिनंदन करूया. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेतून जाऊन 18 किलोची गाठ त्यांनी बाहेर काढली. ती गाठ सहन करणाऱ्या त्या माऊलीचंही कौतुक करूया आणि अशाच प्रकारचं वैद्यकीय तंत्रज्ञान भारतात उपलब्ध होवो आणि गरिबातल्या गरीब रुग्णांनासुद्धा त्याचा लाभ मिळो अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. आपल्या अनवट वाटेवर असेच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात, ते पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, मला फॉलो करा. इंस्टाग्रामवर असेल किंवा फेसबुकच्या रीलवर असेल, माझ्यासोबत जोडलेले राहा. असंच काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला, ऐकायला, जाणून घ्यायला मिळेल. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.